नमस्कार. आज आहे आषाढी एकादशी आणि आज सकाळपासून पूजा, तयारी आणि भक्तिमय वातावरणात गेलेला दिवस मी तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. चला तर मग आता मी व्लॉगची सुरुवात करते देवाच्या पूजेपासून. नेहमीपेक्षा ना आज लवकर उठायचा विचार केला होता, कारण सगळीच पूजा करायची म्हटल्यावर ना जरा जास्तीचा वेळ लागतो आणि इतर कामं पण असतातच. माझ्या 2 बाळांमुळे ना रोज रात्री झोपायला खूपच जास्त उशीर होतो आणि रात्री उशिरा झोपणं म्हणजे सकाळी उशिरा उठणं आलंच. तसंच आज पण आम्हाला उशीर झाला. आता उशीर झालाय म्हटल्यावर फटाफट मी आवरून घेतलं आणि लगेच पूजेच्या तयारीला लागली. सगळ्यात आधी ना मी देव असे एक एक करून ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर ना आधी देवारा स्वच्छ साफ करून घेते. आणि नेमकं ही सगळी तयारी करतानाच आज आमच्याकडे लाईट गेल्या आणि एकदा जर का लाईट गेली ना तर माझं ना कोणत्या पण कामामध्ये लक्षच लागत नाही. बघा असे मी देव एका साईडला काढून ठेवलेत आणि ही चिंगी आहे ना तिला देवांशी नुसतं खेळायचं असतं. पण नशीब आज ना तिने देवांशी खेळण्याचा हट्ट धरला नाही. इतर वेळेस ना ती देवांशी मस्त खेळत असते, त्यांच्याशी गप्पा मारत असते. तिचं मन भरलं ना का मग ती देव ठेवून देणार. आता एकदा लाईट गेली ना तर ती कधी येईल ना ह्याचा काही नेम देता येत नाही. आली तर लवकर पण येईल, नाही तर येणार पण नाही. त्यामुळे म्हटलं आता बसून चालणार नाही, आपली पुढची कामं आपण आवरायला घेतली पाहिजे. चला आता नंतर आहे ना मी सगळ्या देवांना पितांबरीने स्वच्छ घासून धुवून घेते. आणि आता देव धुतल्यानंतर बघा ना किती सुंदर दिसतात, किती चमकतायत ते देव. देव धुतल्यानंतर आहे ना त्यांना छान मी पुसून घेते. त्यांच्यासाठी आहे ना मी एक वेगळा रुमाल ठेवला आहे, तो फक्त मी त्यांना पुसण्यासाठीच वापरत असते. पुसल्यानंतर पण बघा ना तुम्ही देव किती सुंदर दिसतात, किती छान चमकतायत ते. आता ह्यानंतर ना मी सर्व देवांना माळा घालून घेते. या सगळ्या माळा आहेत ना मी माझ्या स्वतःच्या हाताने देवांसाठी तयार केलेल्या आहेत. तशा माळा रेडीमेड पण मिळतात, पण त्यांची उंची कमी जास्त असू शकते, म्हणून मी आहे ना माझ्या देवांच्या उंचीप्रमाणे माळा बनवल्या. आता माळा घालून झाल्यानंतर ना मी सर्व देवांना मंदिरात त्यांच्या स्थानावर ठेवलं. प्रत्येकाचे स्थान आहे ना निश्चित केलेले आहे, त्याप्रमाणेच ना त्या जागेवरच मी देवांना ठेवत असते. आणि आता बघा फायनली आमच्याकडे लाईट आलेले आहेत. आता मी पुढे ना सर्व देवांना फुलं वाहिली आणि देवारा पण आहे ना फुलांनी छान सजवून घेतला. बघा किती सुंदर दिसतोय माझा देवारा. आणि देव पण बघा किती सुंदर दिसतात. अन्नपूर्णेला मी तांदळावर ठेवलंय. विठ्ठल रुक्मिणीला आहे ना मी गजरा वाहिलाय, त्यांना तुळस पण वाहिली आहे. आणि इथे बघा माझी पूजा आहे ना करून झालेली आहे. मला आहे ना जेवढं जमतं, जेवढं समजतं तेवढं मी करत असते. हे सगळं करत असताना आहे ना सगळं रेकॉर्ड करणं शक्य होईलच असं नसतं. त्याच्यामुळे ना आता मी हे सगळं फायनल पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. एकदा पूजा झाली ना की खरंच खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. चला तुम्ही पण आता छान असं माझ्या देवाचं दर्शन करून घ्या आणि तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चला छान पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो मंदिरामध्ये दर्शनासाठी. मंदिरामध्ये बघा दर्शनासाठी ना रांग लागली होती. आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो आणि आतमध्ये गेल्यानंतर ना ह्या तिघांना पण खेळण्यासाठी सोडून दिलं. कालच ताईने ना ह्या तिघांसाठी पण हे छान कपडे आणले होते आणि आज हे कपडे घातले, त्यांना छान सजवलं आणि मग त्यांना आम्ही मंदिरामध्ये घेऊन आलो. इतके छान तिघं पण खेळत होते ना, छान टाळ वाजवत होते. तोडक्या मोडक्या शब्दात ना जय हरी विठ्ठल पण ते बोलत होते. सगळेजण आहे ना अगदी त्यांच्याकडे खूप कौतुकाने बघत होते. आणि हे बघा छोट्या छोट्या पावलांनी कसे इकडे तिकडे पळतात. आणि हा माझा पिटुकला वारकरी बघा. खरंच तिघे पण ना खूप म्हणजे खूपच जास्त सुंदर दिसत होते. चला फायनली आमचं दर्शन झालं. देवाला छान तुळशी माळा वाहिली आणि इथे आम्ही दर्शन घेतोय. मी चिंगीला उचलून घेतलं आणि ताईने चिकूला उचलून घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिघांना पण छान छान खाऊ म्हणजेच प्रसाद मिळाला. तिघं पण खाऊ खात बसले आणि आम्ही छान त्या भक्तिमय वातावरणात थोडा वेळ बसलो. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि सगळे आता इकडे पेंगाळलेले आहेत. बच्चे कंपनी बच्चे कंपनी पेंगाळली आहे. हे बघ आई ओरडली झोपू आली. गार्गी झोपू आली तुला? अगो बाई काय झालं?
ए आता बघा कशी हसेल ती आला 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 कशी करते गार्गी आजी करते बघा गार्गी हसेल आता आला 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 ए स्वराज शी वारकरी झोपेला आले चला तर मग व्लॉग आता मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आषाढी एकादशीचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.